नमस्कार अँड वेलकम टू द न्यू व्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या आजच्या व्लॉगमध्ये. तर आज आहे संडे. आईन दादा सकाळीच गेले आणि आमचा दिवस असा खूप हळूहळू सुरू झाला आज. कारण ते गेल्यानंतर मग सखीची रडरड झाली, मग तिला झोपवलं, मग तिचं खाणं पिणं, माझं खाणं पिणं. काल मी दिवसभर बाहेर खाल्लं, त्यामुळे आज मी मेक शुअर केलं होतं की मी माझी जी मील असेल ती मी आज घरून जेवून मगच निघेल. ती मला खूप लवकरही घेता येत नाही कारण मग रात्री भूक लागते. सो सगळं सेटल झालं आहे. आता 4 वाजलेत आणि आत्ता आम्ही घराबाहेर पडतो आहे. सगळ्यात मेन म्हणजे मला एक ब्लॅक साडी घ्यायची आहे. तसं शुभू लक्ष्मी रोड फिरून आली, तिला एक पण चांगली साडी भेटली नाही तिथे, त्यामुळे मी लक्ष्मी रोड स्किप करते आहे. इथेच आसपास जी दुकानं आहे तिथे बघणार आहे मी. त्याचबरोबर अजून पण थोडीफार कामं आहेत ती करणार आहे. त्याआधी दाखवते की आमच्याकडे सिन्नरला घरकामाला जी दीदी येते तिने हल्लीच शिवणाचा क्लास सुरू केला आहे आणि तिने आधी पण केला होता आणि तिने सखीसाठी एक सुंदर ड्रेस शिवला होता. आणि आता ती जो ड्रेस शिकते ना, जो पॅटर्न शिकते तो सगळे सखीसाठी शिवते. तर आई यायच्या आधी 3 ड्रेस तिचे शिवून झाले होते आणि तिने ते सखीसाठी पाठवलं आणि त्यातला एक सखीला आम्ही घातला आहे. तो इतका गोड दिसतोय. त्यातला एक ड्रेस सखीला मी आत्ता घातला आहे. मला वाटलं होतं मोठा होईल म्हणून मी काल घातला आणि आज जस्ट ट्राय केला. तो तिला इतका गोड दिसतोय. चला तुम्हालाही दाखवते. तर हा असा सुंदरसा ड्रेस शिवला आहे तिने, 1 पीस टाईप आहे आणि तो सखीला खूप गोड दिसतोय. सखी कसा ड्रेस शिवलाय दीदी मावशीनी? आम्हाला छान छान नाही म्हणता येते. तर आधी सखीला आजी ड्रेस शिवायची आणि आता दीदी मावशी पण शिवणार आहे. साडी बघण्यासाठी आधी आम्ही गेलो कासटला, जे कोथरूड जवळ आहे. पण तिथे मला साड्या दाखवायचं सोडून सगळे सखी सोबतच खेळात मग्न होते. तिथे मी बऱ्यापैकी साड्या बघितल्या पण मला आवडत नव्हत्या. त्यात सखीचं सारखं पापाला चालू होतं की जिथे आरसा आहे तिथे चल ना. तो तिला खाली घेऊन गेला. तोपर्यंत त्यांनी मला बऱ्याच अजूनही साड्या आणून दाखवल्या पण माझ्या मनात एकही साडी भरली नाही तिथली. यावर्षी नशिबात साडी नाही असं वाटतंय. एक जे इथे शॉप होतं त्याचं नाव काय होतं रे, आपण आधी गेलो नाही कासटच्या आधीचं एक शॉप होतं जिथून मी धोंड्याची साडी घेतली होती आणि त्याच तिथे गेलो तर तिथे प्ले स्टोअर झालेलं आहे लहान मुलांच्या खेळायचं. कारण मी नव्हतीच 1-1.5 वर्षामध्ये. कासटमध्ये गेलो पण साड्या काय आवडल्या नाही आणि ॲक्च्युली आज आम्ही खूप लेट घरातून निघालो 4 वाजता. आता 5-5:30 झाले. आम्ही कासटमध्ये होतो अर्धा तास पण नाही आवडली साडी. आता जमलं तर लक्ष्मी रोडला जाऊ कारण बाकीची पण कामं आहेत आणि सखीची पण वनवन होऊन जाते. बट जमलं तर जाऊयात कारण फक्त उद्याचाच दिवस आहे आणि उद्या तर काही निखिलचं ऑफिस, त्याच्यामुळे बाहेर निघणं अशक्य आहे. त्यात उद्या मे बी शुभू आणि भाऊजी पण येणार. नंतर आम्ही गेलो होतो सौदामिनी हँडलूम्सला, जे FC रोडला आहे. तिथे साड्या खूप सुरेख आहे बट त्यांची रेंज खूप जास्त आहे कम्पेअर टू अदर शॉप्स. सो मी तिथेही नाही घेतली. ही महेश्वरी पॅटर्न. सेकंड शॉप आम्ही गेलो होतो सौदामिनी हँडलूम्स बट साड्या छान होत्या तिथे. एक आवडली पण होती मला बट प्रॉब्लेम असं झाला की मी आत्ता जी साडी घेतली होती ना भीमथडीच्या जत्रेत, तर ती मी 4,500ला घेतली होती आणि ती सेम साडी त्यांच्याकडे 5,800ला होती. तर मग मला जी आवडली तिची पण रेंज जरा जास्त वाटली कारण निखिलचं असं म्हणणं झालं की डिफरन्स दिसतोय, मग आपण जे घेतोय तिचे पण चार्जेस जरा जास्त दिसतात आणि वाटतही होते. मग मी नाही घेतली, म्हटलं उगाचच नको व्हायला. आणि चाललो होतो आम्ही आता लक्ष्मी रोडला, FC रोडला गाडी लावायला आलो होतो. तिथे पार्किंग फुल होतं म्हणून चर्चाच करत होतो की कुठे घ्यायची काय घ्यायची. तोपर्यंत सखी झोपी गेली. मग निखिलला म्हटलं नको यार, कोथरूड साईडला एखादं शॉप सापडलं तर घेऊयात साडी, नाही तर जाऊ देत कारण सखीचे हाल नको व्हायला. कारण लक्ष्मी रोडला तिला घेऊन जाणं जरा म्हणजे झोपलेल्या अवस्थेत घेऊन जाणं जरा अवघडच झालं असतं मला. लक्ष्मी रोडला कार पार्किंगचा इतका प्रॉब्लेम असूनही निखिल मला बळजबरी तिथे घेऊन गेला की तुला हौस आहे तर साडी घेऊ. तोपर्यंत सखी गाढ झोपलेली होती. दुकान आहे ती किती वेळ माझ्या मांडीवर अगदी शांततेत झोपलेली होती. फायनली मला साडी मिळाली आहे थँक्स टू दिस मॅन की तो लक्ष्मी रोडला आला, 1 तास बाहेर उभा राहिला कारण आज सम पार्किंग होतं आणि ते कुठेच अवेलेबल नव्हतं. विषम साईडला गाडी लावून तो उभा राहिला 1 तास. तोपर्यंत मी 2-3 दुकानं बघितले. ब्लॅकमध्ये खूप कमी साड्या होत्या कारण मी लिटरली 1 दिवस आधी आली साडी घ्यायला. बट तरी पण मला छानपैकी साडी मिळाली आहे. सो निखिलला पण मी अप्रिशिएट करते. मला बळजबरी घेऊन आला बाय द वे लक्ष्मी रोडला कारण मी नाही म्हणत होती सखीमुळे. सखीने पण साथ दिली. आधी थोडा वेळ झोपलेली होती, नंतर जागी झाली बट अजिबात त्रास दिला नाही. आणि तिथे मला इतक्या बायका बोलल्या ना की आपका बेबी इतना क्यूट आहे करून मला खूप भारी वाटतं.
एक तर स्पेशली मला सांगायला ते आपका बेबी कितना क्यूट आहे. आणि सखीने पण मस्त मजा केली आज. सो साड्या घेतल्यात, घरी जाऊन दाखवते. चलो 2-3 तास असेच गेले. थँक्यू सो मच. ओके, तर सखीचा ड्रेस चेंज करायला आम्हाला जायचं एका बर्थडे पार्टीला. सखीचा हा जो गनू आहे, जो त्या दिवशी मी मॉलमध्ये एका बाळाला देऊन दिला होता आणि आमच्या सगळं त्याला मिसही करत होती, तर आम्ही तो गनू परत घेऊन आलोय. आणि सखी इतकी खुश झाली जेव्हा निखिलने ते आणलं तेव्हा. सो गाडीतलं आमचं खेळणं परत आलंय, आमच्या सखीचा टाइमपास. लक्ष्मी रोडवरून आम्ही डायरेक्ट वाकडला गेलो सखीच्या फ्रेंडच्या बर्थडेला. तिथे बलून सोबत सखीने खूप मजा केली आणि नंतर गेलो निखिलची खूप दिवसापासून पेंडिंग असलेली मटन थाळी खायला भैरवीला. तिथे खूप सारं वेटिंग होतं, बट सखीची इतकी मस्ती चालू होती की आमचा टाईम कुठे गेला आम्हाला कळलंच नाही. त्यासोबत शेजारची जी दीदी होती तिच्यासोबत पण तिचं खूप छान खेळणं चालू होतं. फायनली तिला हाय चेअरवर बसवलं आम्ही जेव्हा आम्हाला टेबल मिळाला. तिच्यासमोर जे मुरमुरे ठेवले होते मी ते खाली वर करत ती छान खात होती. टेबल स्वच्छ होता, कमेंट करायच्या आधीच सांगते, मी स्वतःही पुसून घेतलेला होता तो. आणि तिला तिच्या हाताने खायची सवय लागली, यात मला खूप जास्त आनंद आहे. सो ती वेचून खात होती. त्यानंतर निखिलचंही जेवण झालं. तिने ताक प्यायली, ती सोलकढी प्यायली, निखिलचा इंद्रणीचा भात खाल्ला, थोडी भाकरी खाल्ली, थोडासा केक खाल्ला मी नेलेला, मखाने खाल्ले. असं छान जेवण केलं तिने तिथे आमच्यासोबत. तर घरी यायला मला 11 वाजलेत, बट आम्ही बऱ्यापैकी कामं आवरून आलो आहे आज. त्यामुळे आता बाहेर नेत नसतो निखिल मला. आता सगळं आवरलं आहे, सगळं संक्रांत झाली, सगळं झालं आहे. आता सगळं घरीच असणार आहे. येता मी भैरवीला गेलो होतो जेवायला आणि निखिलचा दिल खुश. निखिल आवडला ना तुला? मग त्याला तिथलं नेहमीच आवडतं, बट आज तर असं काहीतरी त्याला एकदम भारी वाटत होतं. मी मात्र प्रत्येक ठिकाणी फसते. मी नॉनव्हेज हॉटेलमध्ये आज पुन्हा कोथिंबीर वडी ट्राय केली अशीच. मला भूक नव्हती जास्त, पण म्हटलं काहीतरी खाऊयात म्हणून. टोटली फेल. 180 रुपीजला 6 पीस होते, चौकोनी आणि डेफिनेटली वर्थ नव्हतं ते जे काही होतं ते. पण मग ते मला टाकूनही देता येत नव्हतं. मग मी प्रॉपर आपल्या भारतीय बायकांसारखं ते डब्यात भरून आणलं. त्यांनी सांगितलं पण पॅक करून द्या. माझ्याकडे सखीचा एक डबा होता समोर रिकामा पडलेला, मी त्याच्यात त्या वड्या भरून आणल्या 5 ज्या काही होत्या त्या. आणि या सगळ्या गर्दीत सखीचा जो 11 मंथ बड्डेचा म्हणजे जो हे होता ना, केक कट करायचा होता, तो राहून गेला आहे. केक म्हणजे पेस्ट्री कट करतो, मागे ते ट्रेंड होता ना की मेणबत्ती फुकायची आणि केक कट करायचा. त्या टाईप आम्ही सखीचं आत्तापर्यंत सगळ्याच मंथचं केलं आहे. हा लास्ट मंथ आहे. नेक्स्ट मंथ सखीचा बर्थडे. त्या सखीच्या बर्थडेसाठी तुमच्या डोक्यात पण काही आयडिया असतील ना की ताई असं कर तसं कर, तर प्लीज डू कमेंट. कारण आम्ही खूप कन्फ्यूज आहे, मोठा बड्डे करायचा, छोटा बड्डे करायचा, बड्डे करायचाच नाही की मग करूयात, असं खूप कन्फ्युजन आहे. करायचं सिन्नर करायचा, नाशिक करायचा, पुणे करायचा. आम्ही एकमतावर येतच नाही आहे दोघं, बट ठरवूयात काहीतरी लवकरच. सो स्टे ट्यून. आणि हां, साड्या दाखवते आता. आजच्या पूर्ण ब्लॉगमध्ये तुम्ही साडी ऐकलं असेल. आय नो थोडे बोरे झाला असाल, बट काय करू, माझं साडी आणि सोनं ह्या दोघं गोष्टींवर प्रचंड प्रेम आहे, जे मी हक्काने मागूनही घेते, कारण मला ते आवडतंही. आय थिंक सगळ्याच बायकांना आवडतं. तर आजची साडी दाखवते. जर तुम्ही माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, भीमथडी जत्रेतून मी महेश्वरी सिल्क साडी आणली होती. तेव्हाच मला ब्लॅक हवी होती, पण मिळाली नव्हती. बट आज शोधून या साड्यांवर 3 बायकांची नजर होती अजून, पण मी सगळ्यात आधी हात घातला होता म्हणून त्यांनी ती मला दिली. सो मी आज ब्लॅक कलरची माहेश्वरी सिल्क साडी घेतली आहे. तर हा आहे साडीचा पदर. जशी मी आधी साडी घेतली होती एक्झॅक्ट तशीच पदर वगैरे, कारण यांचा पॅटर्न सेम असतो. फक्त ही ब्लॅक कलरमध्ये आणि यावर चेक्स आहे. ही पण प्युअर हँडलूमची साडी आहे. काठ एक्झॅक्ट सेम तसेच आहे जसे आधीच्या साडीचे होते, फक्त कलर चेंज आहे आणि चेक्स आहे. अदरवाईज पॅटर्न वगैरे सगळं सेम आहे. मला मिळाली ही, म्हणजे माझ्या मनात होतं ते मिळालं मला. साडी खूप सुरेख आहे, खूप हलकी आहे, घातल्यावर तुम्हाला दिसेलच. पण आजचा लुक हा असा. मुळात या साड्यांची इतकी छोटीशी घडी होते ना, अशी मुठीत बसण्यासारखी, आणि ॲक्च्युली त्या घातल्यावर खूप छान दिसतात. सोबतच मी अजून एक साडी घेतली, ही मला अशीच आवडली. ॲक्च्युली एका दिदीनी यातला एक पॅटर्न घेतला ज्याच्यात मोठे काठ होते इथपर्यंत, तिने ती अंगावर टाकली होती, तिला छान दिसत होती. मग होता एक त्यांच्याकडे पीस जो माझ्या समोरच पडलेला होता. तर ह्या 2 साड्या तर मी घेऊन आली आहे. आता तर मी ही घालणार आहे. ही साडी कितीला पडली मला? ओके,
ओके, ही साडी 4,900ची आहे, जी मला 3,900ला पडली. जर तुम्ही भीमथडी जत्रेत बघितली असेल तर मला ती 4,500ला पडली होती. आज 3,900ला पडली आहे. आणि ही साडी काहीतरी 1,500च्या आसपास आहे. येस, ही 2,100ची साडी आहे, जी 1,500ला पडली आहे. प्राईज यासाठी दाखवते कारण खूप सारे DMs येतात, खूप सारे मेसेज येतात, त्यापेक्षा अदरवाईज नथिंग. सो छान साड्या आहेत, बट आता साड्या अवेलेबलच नाही आहेत. आय होप सगळ्यांनी ब्लॅक साड्या आधीच घेऊन ठेवलेल्या असतील. माझ्यासारखं वेळेवर कोणी गेलं नसेल साड्या घ्यायला. अदर दॅन दॅट एक ताई आहे ज्या कंटिन्यू विचारता की सखीची जोडी कशी बांधली आहे. निखिल, त्या स्क्रूला काय म्हणतात? एक डी हुक असतं जे आम्ही दोघं साईडला ऍड केलं इकडे आणि इकडे. आणि जशी आपण घरी साडीची झोळी बांधतो खिडकीला वगैरे, त्याचप्रमाणे झोळी बांधली आणि ती खूप कम्फर्टेबल आहे. तुम्ही सखीला बघू शकता, प्रॉपर ती छान होते. आणि ती आम्ही बेडवरच बांधली कारण मग सखी आजकाल उभी वगैरे राहते झोळीत, मग ते कम्फर्टेबल नाही वाटत. सो चुकून मुकून कधी ती पडलीच तरी ती बेडवर पडू नये, बट तरी पण सिक्युरिटी म्हणून तर छान आहे. लांब झोका बसतो आणि ती लगेच झोपते पण. तर असा होता आजचा व्लॉग. जर तुम्हाला आवडला असेल तर डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आणि तुम्हाला अजून काय काय बघायला आवडेल डू कमेंट, कारण मी खूप कन्फ्यूज होते की डेली व्लॉगमध्ये मी काय काय दाखवू. अजून एक गोष्ट, आता इथून पुढे निखिलला बळजबरी आम्ही ऑफिसला पाठवणार आहे, त्याचं वर्क फ्रॉम होम असूनही. तर ते का हे मी पुढच्या व्लॉगमध्ये सांगेल. तोपर्यंत खाली तुम्ही पण रिझन गेस करा की मी का निखिलला बळजबरी ऑफिसला पाठवणार आहे. फायनली सखी झोपली म्हणून मला टिकली लावता येते. तर असं संपवूया आपण आजचा व्लॉग. तुम्हाला माझी साडी कशी वाटली हे पण कमेंटमध्ये सांगा. यावर मी सेम ब्लाऊज शिवू की काही वेगळं तुमच्या डोक्यात आयडिया असेल तर ते पण खाली कमेंट करा. आणि असंच प्रेम देत राहा मला, निखिलला आणि सखीला. थँक्यू सो मच.